27 वर्षाचा निलेश जाटव राजापूर गावामध्ये राहत होता. त्याची बायको रुबी अवघी 23 वर्षाची होती. चार चौघीत उठून दिसणारी, सुंदर, बाहेरून पाहिलं तर साधी, शांत, घर सांभाळणारी स्त्री. निलेश तिच्यावर खुश होता, पण तिच्या मनात मात्र अनेक विचार, अनेक भावना एकत्र उसळत होत्या. तिच्या चेहऱ्यावर शांतता दिसत असली तरी आतून ती सतत कुठल्या तरी संघर्षामध्ये अडकलेली होती. तिचं लग्न निलेश सोबत झालं होतं, पण तिचं मन त्या नात्यात कधीच पूर्णपणे गुंतलेलं नव्हतं. कारण तिच्या आयुष्यात आधीपासूनच कुणीतरी होतं. विशाल असं त्याचं नाव होतं. 7 वर्षापूर्वी सुरू झालेलं हे नातं सुरुवातीला अगदी साध्या ओळखीपासून सुरू झालं होतं. घरच्या कार्यक्रमात भेटणं, एखादं हसून बोलणं, नजरा चुकवत पुन्हा एकदा मागे वळून पाहणं, अशा छोट्या छोट्या क्षणांनी ते हळूहळू वाढत गेलं. सुरुवातीला त्यांना स्वतःला कळलं नव्हतं की हे नातं इतकं खोल जाईल. विशालचा स्वभाव थोडा मोकळा होता. रुबी मात्र शांत, पण कधी कोणत्या क्षणी ती त्याच्यासमोर मन मोकळं करायला लागली तिलाच कळलं नाही. तिच्या आयुष्यातील लहान सहान गोष्टी, आनंद, त्रास सगळं ती त्याच्यासोबत शेअर करू लागली. हळूहळू त्या संवादाला सवय होत लागली आणि सवयीचं रूपांतर गरजेमध्ये झालं. नात्याचा आधार घेत त्याने तिला एकांतात गाठलं. ती केवळ 16-17 वर्षाची होती. तिच्या शरीरावर तारुण्याच्या खुणा उमटू लागल्या होत्या, तर विशाल अवघा 15-16 वर्षाचा असेल. पण तिच्यापेक्षा तो मोठा दिसायचा. तो तगडा होता. त्याच्या कवळ्या मनात वासनेची आग भडकू लागली होती. रुबीला पाहून त्याची उत्तेजना वाढत होती. तो तिला मिठीत घेण्यासाठी तडफडू लागला होता. कवळे वय असूनही त्या दोघांच्या मनात वासनेने घर केलं होतं. प्रेमाच्या अनाबाका घेत एकमेकांसोबत लग्न करण्याचं वचन देत ते एकमेकांची स्वप्ने बघत होती. आता तर त्याने तिला एकटीला गाठून मिठी मारली. तीही त्याला बिलगली. त्याचे अधीर ओठ तिच्या थरथरत्या ओठाला लागले. ती संकोचली, पण त्याने तिच्या ओठांचा ताबाच घेतला. दोघांनी चुंबनाची देवघेव केली. मिठी आवळत गेली. तिच्या नाजूक कवळ्या स्तनावर त्याचे हात फिरू लागले. ती शारली, पण तो स्पर्श तिला हवाहवासा वाटू लागला. काही वेळातच त्याची कठोरता तिला जाणू लागली. त्याच्या टणक स्पर्शाने ती संकोचली, पण त्याचा जोर वाढला होता. त्या आडोशालाच त्या दोघांचं मिलन झालं. घाईगडबडीत पहिलं शरीर सुख घेऊन ते शांत झाले, पण मनातील आग शांत झाली नव्हती. त्यानंतर मात्र त्यांच्या मनात वासनेची आग धगधगत राहिली. शेतात रिकाम्या घरातील आडोसा शोधून ते शरीर सुख घेऊ लागले. कवळ्या वयात मिळणाऱ्या या शरीर सुखाने त्यांना जणू स्वर्ग 2 बोटावर राहिल्यासारखं झालं होतं. दिवसामागून दिवस जात होते. रुबीने वयाची 20 पार केली आणि तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात झाली. मग त्या दोघांनाही वास्तवाची जाणीव झाली. विशाल तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. अवघा 18 वर्षाचा विशाल 20 वर्षाच्या रुबीचा हात मागू शकत नव्हता. नातेसंबंधाचा देखील अडसर होताच त्या दोघांची चांगलीच गोष्टी झाली. रुबीसारख्या रूपवान तरुणीला लगेच पसंतीही कळवली जात होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिच्या भविष्याचा विचार करून निलेश जाटव याच्यासोबत तिचे लग्न लावून दिले. ती लग्न होऊन निलेशच्या घरी नांदायला गेली. आता ती निलेशची बायको होती. निलेश तिची साथ मिळाल्याने खुश होता. तिला हवे नको ते पाहत होता. सारे काही सुरळीत चालले होते. काही महिन्यातच तिला मुलगा झाला. आता ती एक संसारी स्त्री होती. कोणाची तरी बायको आणि एका मुलाची आई होती. पण विशालचे प्रेम ती अजूनही विसरली नव्हती. त्याचं नातं काळानुसार बदललं, पण संपलं नाही. लग्नानंतरही त्यांच्यातील संपर्क तसाच राहिला. फोन, व्हॉट्सॲप, कॉल, चॅटिंग, रात्री सगळं झोपल्यानंतर सुरू होणाऱ्या कुजबुजा गप्पा, हे सगळं चालू होतं. आपण एकत्र असायला हवं होतं असं आता त्या दोघांनाही वाटू लागलं. तुझ्याशिवाय राहत नाही, अशा शब्दांनी हळूहळू वास्तव धुसर होत गेलं आणि रुबी त्या भावनांमध्ये अधिक खोल जात राहिली. रुबीचं लग्न झालं, आयुष्य पुढं सरकलं, पण तिच्या भावना तिथेच अडकून राहिल्या. विशाल तिच्यासाठी फक्त एक व्यक्ती राहिला नव्हता, तो तिचा प्रेमी होता. त्याने तिला प्रेमाचा स्वाद चाखायला दिला होता. आता तर तो तिचा आधार झाला होता. तिची सवय झाली होती आणि हळूहळू तिचं संपूर्ण जग बनत चालला होता. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसं एक सत्य स्पष्ट होत गेलं. निलेश हा त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा होता.
सुरुवातीला हा विचार रुबीच्या मनात येताच ती घाबरली. मग तो विचार परत यायला लागला. काही दिवसांनी तो तिला शक्य वाटू लागला आणि शेवटी तोच तिचा निर्णय बनला. एका रात्री फोनवर बोलताना तिने हळू आवाजात विचारलं, जर तो नसता तर? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग विशालचा आवाज आला, मग आपण कायमचे एकत्र आलो असतो. त्या साध्या वाटणाऱ्या वाक्यांमध्येच एका भयानक कटाची सुरुवात झाली. हळूहळू योजना तयार होऊ लागली. ठिकाण ठरलं, वेळ ठरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं करायचं ते ठरलं. विशालने आपल्या ओळखीच्या राजेशला यात सामील केलं. पैशासाठी काहीही करायला तयार असलेला राजेश या कामासाठी योग्य होता. काम एकदाच आहे आणि कुणीही संशय घेणार नाही. विशालने त्याला सांगितलं. रुबीची भूमिका स्पष्ट होती. सगळं नॅचरल दिसलं पाहिजे, कोणालाही संशय येता कामा नये. दिनांक 8 एप्रिल संध्याकाळची वेळ होती. सगळं नेहमीसारखं होतं. निलेश, रुबी आणि त्यांचं मूल असे तिघेजण बाईकवरून जमना गावावरून खरिका गावाकडे निघाले. संध्याकाळची वेळ होती. वारा शांत होता. सगळं इतकं साधं आणि सामान्य वाटत होतं की काही क्षणात आयुष्य बदलणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. रुबी मात्र आतून पूर्णपणे सज्ज होती. ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच तिने हलकेच आपली बॅग खाली पडू दिली. अरे बॅग पडली, ती घाबरल्यासारखी म्हणाली. निलेशने लगेच बाईक थांबवली. तो काहीही विचार न करता खाली उतरला. रुबी देखील उतरली, पण तिची नजर बॅगवर नव्हती. ती रस्त्याच्या वळणाकडे बघत होती. तिला दुरून 2 सावल्या पुढे येताना दिसल्या. क्षणार्धात गोळीबाराचा आवाज शांततेला चिरून गेला. निलेशच्या छातीत गोळी लागली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यात अविश्वास आणि प्रश्न होते, का? पण त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी वेळ नव्हता. दुसरी गोळी झाडली गेली आणि सगळं संपलं. रक्त हळूहळू रस्त्यावर पसरत होतं. वातावरण पुन्हा शांत झालं होतं. पण त्या शांततेत एक आयुष्य संपलं होतं. गोळीबारानंतर विशाल आणि राजेश तिथून निघून गेले. काही क्षणात रुबी तशीच उभी राहिली. मग अचानक ती ओरडायला लागली, वाचवा वाचवा. ती रडत होती, घाबरलेली दिसत होती. लोक जमले तेव्हा ती पूर्णपणे घाबरून गेलेली दिसत होती. तिने गोष्ट तयार केली. 2 अनोळखी लोक आले, त्यांनी गोळी मारली आणि ते पळून गेले. सगळ्यांना ते लुटीचं प्रकरण वाटलं. पोलीस आले, तपास सुरू झाला. सुरुवातीला सगळं सरळ वाटत होतं, पण अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. रुबीचे जबाब हळूहळू बदलत होते. कधी हल्लेखोरांची संख्या बदलत होती, कधी वेळ, कधी घटनाक्रम. हीच विसंगती तपासाला नवी दिशा देणारी ठरली. मोबाईल कॉल्स रेकॉर्ड तपासले. व्हॉट्सॲप चॅटिंग काढण्यात आली. रुबी आणि विशाल यांच्यातील सततचा संपर्क दिसून आला. विशेषतः हत्येच्या आधीच्या दिवसात त्यांचे बोलणे वाढलेले दिसत होते. पोलिसांनी रुबीला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. यावेळचे प्रश्न कठीण होते आणि पुरावे ठोस होते. ती जास्त वेळ टिकू शकली नव्हती. शेवटी ती कोसळली आणि तिने सगळं कबूल केलं. पोलिसांनी रुबी आणि विशाल यांना अटक केली. शस्त्र, काडतुसे, मोबाईल सगळं जप्त करण्यात आलं. राजेश मात्र फरार होता. प्रकरण उघडं झाल्यासारखं वाटत होतं, पण तपास इथेच थांबला नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यात एक महत्त्वाचा तपशील होता. पहिली गोळी जीवघेणी नव्हती. याचा अर्थ निलेश काही क्षण तरी जिवंत होता. दुसरी गोळी अगदी जवळून झाडली होती. पोलिसांनी पुन्हा चौकशी सुरू केली आणि यावेळी जे समोर आलं ते या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भयानक सत्य होतं. रुबीने शांतपणे सांगितलं, तो अजून जिवंत होता. तो माझ्याकडे पाहत होता. मला भीती वाटली आणि मग मीच गोळी मारली. या एका वाक्याने सगळं स्पष्ट झालं. ही केवळ या कटात सहभागी असलेली स्त्री नव्हती, तर ती शेवटचा निर्णय घेणारी होती. सगळं कारस्थान आता उघड झालं. पोलिसांनी त्या दोघांना बेटे ठोकले असून तिसरा संशयित राजेशचा शोध पोलीस घेत आहे. कवड्या वयात अविचाराने केलेलं वर्तन आयुष्याची कशी वाताहत करतं हे त्यातून दिसत आहे. ती केवळ 23 वर्षाची आहे. तिचा प्रियकर मारेकरी 21 वर्षाचा आहे. बळी गेलेला नवरा 27 वर्षाचा होता. नवऱ्याचा खून करून तुरुंगात गेलेल्या रुबीची वर्ष पूर्ण न झालेल्या बाळाचे आयुष्य मात्र दुःखाने आंधरलेलं गेलं आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.